12वी नंतर ज्याही विद्यार्थ्यांना फार्मसी डिप्लोमासाठी ॲडमिशन घ्यायची आहे तर त्यांची ॲडमिशन प्रोसेस येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि त्यांना ॲडमिशन प्रोसेससाठी जे कॅप राऊंड फॉर्म फिल करायचं आहे त्यांना जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना रेडी करून ठेवायचे आहे, कारण यामध्ये असे काही डॉक्युमेंट्स आहे की जर विद्यार्थ्यांकडे ते डॉक्युमेंट नसेल तर ते विद्यार्थी कॅप राऊंड रजिस्ट्रेशन करू शकत नाही आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी होतं ते विद्यार्थी फार्मसी डिप्लोमासाठी ॲडमिशन घेऊ शकतात फर्स्ट इयरला। तर त्यांना जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, सर्वप्रथम विद्यार्थी सायन्स फील्डचा पाहिजे आहे, म्हणजे तुमचं जे एज्युकेशन आहे हे 12वीमध्ये सायन्स असलं पाहिजे। त्यानंतर 12वीची मार्कशीट लागणार विद्यार्थ्याला, त्यानंतर 10वीची मार्कशीट लागेल, त्यानंतर विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढू शकता, त्यानंतर नॉन क्रिमिलेअर। तर बघा, नॉन क्रिमिलेअर जर विद्यार्थ्याचे काढले नसेल तर काढू शकता, जर काढलेले असेल तर एक्सपायरी डेट कधी आहे हे चेक करा, कारण नॉन क्रिमिलेअरला एक्सपायरी असते, दर 3 वर्षांनी ते एक्सपायर होते। जर तुमच्याकडे असेल तर नो प्रॉब्लेम, म्हणजे व्हॅलिड असेल तर, आणि जर तुमचं एक्सपायर असेल तर नवीन काढा, आणि काढलं नसेल तरी तुम्हाला काढता येईल, तुमच्याकडे अजूनसुद्धा वेळ आहे। त्यानंतर लागेल डोमेसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट विद्यार्थ्याला लागणार आहे। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आणि इम्पॉर्टंट आहे कॅप राऊंड प्रोसेससाठी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागू शकतो विद्यार्थ्याला। त्यानंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे TC, म्हणजे 12वीमधून तुम्हाला एक TC मिळाली असेल ती TC तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर रिझर्वेशन सर्टिफिकेट सर्वांना लागत नाही, जर तुमचे वडील आर्मी नेव्हीमध्ये असेल तर तुम्ही डिफेन्स रिझर्वेशन घेऊ शकता, विद्यार्थी हँडिकॅप असेल तर ते रिझर्वेशन घेऊ शकते, अनाथ असेल तर ते रिझर्वेशन घेऊ शकते। जर यामधून तुमच्याकडे कोणतं रिझर्वेशन असेल तरच तुम्हाला रिझर्वेशन सर्टिफिकेट लागेल, अदरवाईज तुम्हाला लागणार नाही। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, आणि त्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्ड, अशा प्रकारे टोटल 10 डॉक्युमेंट्स आहे। हे 10 डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅप राऊंड प्रोसेसला लागू शकते। फक्त एवढं आहे की व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल किंवा नाही लागेल हे आपण वेळेवर बघू, कारण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट विद्यार्थ्याने काढले असेलच, कारण 12वी सायन्स असताना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निघते। जर असेल तर तुम्ही फॉर्ममध्ये टाकू शकता, परंतु नसेल तर विद्यार्थी अजूनही अप्लाय करू शकते, कारण सायन्स फील्डला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट गरजेचं आहे समोरच्या एज्युकेशनसाठी। त्यामुळे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय नसेल केला तर तुम्ही करून घ्या। डिप्लोम्याला मागेल याची गॅरंटी नाही आहे, कारण फॉर्म सुरू व्हायचे झाल्यानंतर याबद्दलची तुम्हाला संपूर्ण अपडेट देण्यात येईल, परंतु अजूनही काढलेली नसेल तर तुम्ही काढू शकता। जेही विद्यार्थी कास्टमध्ये येतात त्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढून घ्या। आणि डिप्लोमा फर्स्ट इयरसाठी जेही विद्यार्थी प्रवेश घेईल कॅप राऊंड ॲडमिशन थ्रू, त्यांना संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कॅप राऊंड प्रोसेस, रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोड, कॅप राऊंड 1, 2, 3 या प्रकारे संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व डिप्लोम्याच्या सर्व ॲडमिशन प्रोसेससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।